नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ जो अबुधाबीमधील अनिवासी करदाते आणि भारतातील म्युच्युअल फंडावरील भांडवली नफ्यावर कर का भरत नाही याची माहिती देण्यासाठी। भारतातील वित्तीय बाजार जलद गतीने वाढत असताना परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांचे भारतात करावयाच्या गुंतवणुकीचे आकर्षण वर्षानुवर्ष वाढत आहे। विशेषतः संयुक्त अरब अमिराती आणि त्यातील अबुधाबी येथील कार्यरत असलेले अनिवासी भारतीय मोठ्या प्रमाणावर भारतातील म्युच्युअल फंड, बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, AIF आणि विविध पोर्टफोलिओज व्यवस्थापन सेवांमध्ये गुंतवणूक करत आहेत। अशा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर भारतात कर भरावा लागत नाही अशी धारणा बऱ्याच संयुक्त अरब अमिरातीमधील अनिवासी भारतीयांची आहे। ही धारणा कितपत बरोबर आहे? यामागील कायदेशीर आधार कोणता आहे? कोणत्या प्रकारच्या मालमत्तेचा नफा करमुक्त आहे, कोणता नाही? काही करदाते भारतात केलेल्या गुंतवणुकीवर लक्षणीय प्राप्तिकर सवलती मिळवतात तर काही नाही। सर्वांना या सवलती का मिळत नाही? सबब अशा कर सवलतींच्या रूपात मिळणाऱ्या फायद्यांना नीट समजून घेण्यासाठी भारत व संयुक्त अरब अमिराती या दोन देशांमध्ये द्विपक्षीय दुहेरी कर टाळण्याच्या कराराच्या सर्व कलमांची संपूर्ण माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। प्रत्येक गुंतवणूकदार किंवा व्यावसायिकांना कदाचित परिचित नसलेल्या या करारातील काही तरतुदींच्या आकलनाच्या अडचणीमुळं आर्थिक गुंतागुंत होऊ शकते। म्हणून कर सवलती मिळवण्यासाठी या सर्व प्रश्नांची स्पष्ट, कायदेशीरदृष्ट्या अचूक आणि विस्तृत माहिती असणं ही काळाची गरज ठरणार आहे, अतिशय आवश्यक आहे। पहिला मुद्दा, दुहेरी कर टाळण्याचा करार। दुहेरी कर टाळण्याच्या कराराची संकल्पना आणि महत्त्व आपण लक्षात घेऊया। भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये 1992 साली दुहेरी कर टाळण्याचा करार करण्यात आला। अशा कराराचा उद्देश खालीलप्रमाणे होता: 1. दोन देशांमध्ये एकाच उत्पन्नावर दोनदा कर लागू नये. 2. गुंतवणूकदारांना आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत कर निश्चितता, टॅक्स सर्टन्टी देणं. 3. विदेशी गुंतवणूक भारतात आकर्षित करणं. आणि 4. करचोरी रोखण्यासाठी माहिती देवाणघेवाण सुलभ करणं. आता संयुक्त अरब अमिराती आणि इतर आखाती देश हे करस्वर्ग मानले जातात, तर त्या संदर्भात विशेष महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे। अबुधाबी म्हणजे संयुक्त अरब अमिराती आणि इतर आखाती देशामध्ये अनिवासी भारतीयांनी तेथे मिळवलेल्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर लागत नाही, म्हणून या देशांना करस्वर्ग म्हणून, टॅक्स हेवन म्हणून संबोधले जाते। भारतातील अनेक सेवक पैसे मिळवण्याच्या हेतूनं या देशामध्ये नोकरी पत्करतात किंवा व्यवसाय व व्यापार करतात। प्राप्तिकर नसल्याने पैशाचा संचय मोठ्या प्रमाणात होतो। अशावेळी ती रक्कम उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत ठेवावी लागते। करदात्यांना चांगली गुंतवणूक जगामध्ये कोठे असेल याची कल्पना असत नाही, पण त्यांचे लागेबांधे भारताशी जुळत असल्याने भारतातील कोणती गुंतवणूक चांगली आहे याची माहिती सर्वसाधारणपणे असते। नसल्यास ती त्यांच्या CA कडून नक्कीच मिळवतात। अशावेळी मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि जरी कर मिळाला नाही तरी गुंतवणुकीचा वापर करून देशाचे हित साधले जाऊ शकते या संकल्पनेअंतर्गत, तसेच भारताची अर्थव्यवस्था वाढावी या हेतूने भारत सरकारतर्फे आमिषा अंतर्गत दुहेरी कर टाळण्याचा करार अशा देशांबरोबर केला जाऊन गुंतवणुकीवर विविध सवलती मान्य केल्या जातात। दुहेरी कर टाळण्याच्या करारातील तरतुदी प्राप्तिकर कायद्यापेक्षा श्रेष्ठ असतात। भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांच्या दरम्यान सामंजस्याने स्वाक्षरी झालेल्या दुहेरी कर टाळण्याच्या करारातून अनेक सवलती या देशामध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना प्राप्त झाल्या आहेत। अशा प्रकारचा करार दोन देशात असल्याने त्यातील तरतुदी भारतातील कोणत्याही कायद्यातील तरतुदीपेक्षा, म्हणजे या संदर्भात प्राप्तिकर कायद्यापेक्षा सुद्धा अधिक सरस मानल्या जातात। यामुळे भारतात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न भारतातील प्राप्तिकर कायद्याअंतर्गत जरी करपात्र होत असले तरी दुहेरी कर टाळण्याच्या करारातील तरतुदींमुळे ते करमाफ केले जाते। 1992 मध्ये स्वाक्षरी झालेल्या भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातल्या दुहेरी कर टाळण्याच्या करारात कलम 13 अंतर्गत अशी करमुक्ती मान्य करण्यात आली आहे। त्यामुळे जर कोणत्या विशिष्ट उत्पन्नाचे करपात्र ठिकाण दुहेरी कर टाळण्याच्या करारात ठरविले असेल तर प्राप्तिकर कायद्यातील कलमे त्या विशिष्ट प्रकरणाला लागू होत नाहीत
हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. सबब म्युच्युअल फंडासह काही मालमत्तेवरील विक्री पश्चात होणाऱ्या भांडवली नफ्यावर दोन्ही देशांच्या सामंजस्य अंतर्गत निवासी देशातच म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये कर आकारला जाईल. यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये निवासी वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक प्राप्तिकर कोणालाच आकारत जात नसल्यामुळं भारतीय अनिवासी व्यक्तीसाठी भांडवली नफा पूर्णतः करमुक्त होऊ शकला आहे. ही करमुक्ती म्युच्युअल फंड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज यासारख्या मालमत्तेतून मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर देखील लागू आहे. यासाठी पात्रता निकष काय आहे? सदर फायद्यांचा लाभ घेण्यासाठी अनिवासी भारतीयांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये 183 दिवसांच्या शारीरिक उपस्थितीची आवश्यकता पूर्ण करून आणि अत्यंत आवश्यक असलेले कर रेसिडेन्सी प्रमाणपत्र TRC प्राप्त करून संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्यांचा निवास असणारा निवासी दर्जा सिद्ध करणं आणि यासह काही अधिक निकष पूर्ण करणं आवश्यक आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर समितीच्या सर्क्युलर 789 नुसार कर रेसिडेन्सी प्रमाणपत्र हा पुरेसा पुरावा आहे की ती व्यक्ती त्या देशाची निवासी आहे. या व्यतिरिक्त कर अधिकाऱ्यांकडे कर रेसिडेन्सी प्रमाणपत्रामध्ये नसलेल्या तपशिलासाठी फॉर्म 10F देखील अनिवार्य आहे. तो अतिशय ऑनलाईन भरावा लागतो. पुढील एक महत्त्वाचा चालू वर्षातला बदल आहे. गेल्या 2 वर्षातला बदल आहे. भारतात 120 दिवसापेक्षा अधिक वास्तव्य आणि 15 लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या अनिवासी लोकांच्या बाबतीत भारत सरकारने निवासी परंतु सामान्य नसणाऱ्या निवासी नागरिकांच्या बाबतीत असे नागरिक भारतात एका आर्थिक वर्षात किमान 120 दिवस किंवा अधिक आणि चालू वर्षात 182 दिवसापेक्षा जास्त नसणारे वास्तव्य केल्यास सदर करदात्याला भारतात मिळणारे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर सदर व्यक्ती भारताची नागरिक असेल व सदर करदाता दोन्ही देशात कोणताही कर भरत नसेल अशा व्यक्तीचे देशी विदेशी आता उत्पन्न करपात्र होणार आहे असे बदल केले होते. तथापि असे बदल केवळ प्राप्तिकर कायद्यात केले असल्याने TRC न घेतलेला करदात्यांना त्रासदायक ठरू शकते. सबब अशा करदात्यांनी करमाफीसाठी भारतीय नागरिकत्व सोडले तर अबुधाबीचे उत्पन्न करमुक्त राहील. दुहेरी कर टाळण्याचा करार हा प्राप्तिकर कायद्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळं TRC मध्ये असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या नागरिकावर हा नियम सकृत दृष्टीने लागू होत नाही. म्हणून संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय अनिवासी व्यक्तीने TRC घेतल्यास दुहेरी कर टाळण्याच्या कराराअंतर्गत त्यांना संरक्षण मिळेल आणि भारताचे गृहीत नागरिक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होईल. व्यावहारिक उदाहरण: श्री अमीर हे अबुधाबीमध्ये 10 वर्ष राहणारे अनिवासी भारतीय आहेत. त्यांनी 5 वर्षापूर्वी भारतात 2 कोटी रुपयाचे डेट म्युच्युअल फंड विकत घेतले. गेल्या वर्षी ते 3 कोटी रुपयाला विकले. झालेला रुपये 1 कोटीचा दीर्घकालीन भांडवली नफा प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत जरी करपात्र असला तरी दुहेरी कर टाळण्याच्या करारा कलम 13 अंतर्गत मिळालेला भांडवली नफा फक्त संयुक्त अरब अमिरातीमध्ये करपात्र होऊ शकतो, भारतात नाही. तथापि संयुक्त अरब अमिराती हे कर स्वर्ग देश असल्यामुळं आणि तेथील प्राप्तिकर आकारात जात नसल्यामुळं देय कर 0 रुपये असल्याने अमीर यांनी काहीही कर द्यावा लागणार नाही, हे महत्त्वाचे. दुहेरी कर टाळण्याच्या कराराचा लाभ घेतल्यास कधीकधी प्राप्तिकर विभाग तपास करू शकतो, विशेषतः TRC नसेल तेव्हा. परंतु TRC फॉर्म आणि फॉर्म 10F आणि दुहेरी कर टाळण्याच्या कराराअंतर्गत दिलेले प्रकटीकरण असल्यास करदाते पूर्णपणे सुरक्षित असतात असा अनुभव आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात झालेल्या दुहेरी कर टाळण्याच्या करारातील कलमे अतिशय स्पष्ट असल्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये वास्तव्य करणारे अनिवासी भारतीय करदात्यांची प्राप्तिकर विषयक कर प्रकरणे न्यायालयात देखील अजूनही त्यांच्या बाजूने निकाल देतात असं लक्षात आलं आहे. शेअर्स आणि स्थावर मालमत्तेतून मिळणारा भांडवली नफा दुहेरी कर टाळण्याच्या करारातील तरतुदी अंतर्गत भारताच्या कर आकारणीच्या अधीन आहे. त्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न भारतातच करपात्र असेल. पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवांमधून मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर कर आकारणी अंतर्निहित मालमत्तेच्या स्वरूपावर म्हणजे जंगम आहे की स्थावर आहे यावर अवलंबून असते. शेअर्समधून मिळणारा नफा करपात्र असतो
तर इतर सिक्युरिटीजमधील भांडवली नफा करातून म्युच्युअल फंडाप्रमाणे सूट मिळू शकते, अशी सध्याची व्यवस्था आहे. पर्यायी गुंतवणूक निधीच्या श्रेणीवर करदायित्व ठरते. श्रेणी 2 मध्ये पर्यायी गुंतवणूक निधीचे उत्पन्न म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड निधीच्या पास थ्रू असेल तर प्राप्तकर्त्याच्या हातात करपात्र आहे. श्रेणी 3 मधील पर्यायी गुंतवणूक निधीचे उत्पन्न गुंतवणूकदारासाठी करमुक्त आहे. दुहेरी कर टाळण्याच्या कराराअंतर्गत लाभांची मागणी करण्यासाठी कर रेसिडेन्सी प्रमाणपत्रे असणं, फॉर्म 10F भरणं यासाठी इतर योग्य कागदपत्र असणं आवश्यक आहे. तथापि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना AMC स्त्रोतावर कर कपात करण्यापासून परावृत्त करणे अज्ञानामुळे किंवा दुहेरी कर टाळण्याच्या कराराअंतर्गत सवलती लाभांची माहिती नसल्याने आव्हानात्मक असू शकते. दुहेरी कर टाळण्याच्या कराराअंतर्गत सवलती लाभांची मागणी केल्याने प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून छाननी होऊ शकते, विशेषतः जर सर्व अधिकारी त्यांच्या तरतुदीशी परिचित नसतील तर. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी न्यायालयीन दावा आणि इतर बाबींसाठी अतिरिक्त खर्च होऊ शकतो. सारांश त्यातला असा आहे, भारतीय प्राप्तिकर कायदा आणि दुहेरी कर टाळण्याच्या करारातील तरतुदींचे समांतर वाचन आणि कायदेशीर अर्थ लावल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील अनिवासी भारतीयांवर शेअर्स व स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून उद्भवणाऱ्या भांडवली नफ्यावर नक्कीच कर आकारला जाईल. तथापि या 2 देशांमध्ये दुहेरी कर टाळण्याच्या कलम 13 अंतर्गत संयुक्त अरब अमिरातीमधील अनिवासी भारतीयांद्वारे भारतीय म्युच्युअल फंडाच्या युनिट्समधून विक्रीतून येणारा भांडवली नफा केवळ त्या देशातच करपात्र असेल जेथे अनिवासी भारतीय निवासी आहेत. तेव्हा अनिवासी भारतीय हा करार करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीचा देश रहिवासी असल्याने त्या देशात तो करपात्र असेल, भारतात नाही. तथापि सदर देश करस्वर्ग असल्याने कोणत्याही व्यक्तीवर प्राप्तिकर आकारला जात नाही आणि म्हणूनच तो तेथे प्राप्तिकर दायित्व मुक्त असेल. जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.